तर मित्रांनो, आज आहे पारायणाचा पहिला दिवस। या ठिकाणी पूजन झालेलं आहे आणि या ठिकाणी मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि मधोमध साईनाथांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। विठ्ठल रुक्मिणीच्या पंढरपूरच्या वारीला जायच्या आणि वयोमानानुसार त्यांना ते शक्य झालं नाही। नंतरच्या काळामध्ये त्या 80-82 वर्ष जगल्या आणि म्हणून त्यांना तिथं न जाता इथं दर्शन घेता यावं असं एक आमच्या कुटुंबाच्या मनामध्ये आलं। बंगल्यामध्ये आल्यानंतर बंगल्याच्या विंडोतून या मंदिराचं अतिशय आकर्षक असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहले युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच वेळा माझं नळदुर्गवरून उमरगेला जाणं येणं असतं। नळदुर्ग पासून 10 ते 12 किलोमीटर प्रवास केल्यानंतर दस्तापूर लागतं आणि दस्तापूर येथे हायवे पासून जवळच डाव्या बाजूला एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि हे मंदिर माझ्या नजरेस बऱ्याच वेळा आलेलं आहे, पण या मंदिराकडे येण्याचा योग मला येत नव्हता। तर मित्रांनो, आज तो योग आलेला आहे, कारण या मंदिराच्या अवतीभोवती बरीच भगवी झेंडे लावलेले आहेत आणि या निमित्तानं या मंदिराकडे मी वळलो आणि या ठिकाणी आल्यानंतर समजलं की या मंदिराचा 11वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी भव्य असा पारायण सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे। तर मित्रांनो, या मंदिराचं नाव आहे साई विठ्ठल मंदिर। माझ्या पाठीमागे पाहू शकता, तर हे आहे साई विठ्ठल मंदिर। तर चला तर मित्रांनो, मंदिराकडे जाऊया आणि या मंदिराला साई विठ्ठल नाव कशामुळे देण्यात आलं आणि या मंदिराची स्थापना कधी झाली हे आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, आतमध्ये जाण्या अगोदर आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता मंदिरात जाऊ। तर मित्रांनो, हा आहे सोलापूर हैदराबाद महामार्ग, म्हणजेच हायवे नंबर 9 आणि या रोडच्या डाव्या बाजूला म्हणजे या ठिकाणी हे आहे साई विठ्ठल मंदिर आणि या मंदिराच्या समोर आपल्याला सिमेंटचे काही चौथरे पाहायला मिळतात। तर हे चौथरे याच्यामुळे की समोर रोडचं काम चालू आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी हे चौथरे ठेवण्यात आलेले आहेत। तर या चौथऱ्यांच्याच मागच्या बाजूला हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। तर सध्या कच्चा रस्ता आहे, या ठिकाणी हळूहळू या मंदिराची सुधारणा होत आहे आणि मंदिराच्या दिशेने जात असताना आपल्याला या ठिकाणी भगवे झेंडे दिसत आहेत। या मंदिराच्या आजूबाजूला पूर्णपणे मैदान आहे आणि शेती आहे आणि या ठिकाणी आपल्याला बरीच भगवी झेंडे आजूबाजूला दिसत आहेत। तर अगदी निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे आणि ही बघा कार्तिकी, बेटा हाय कर बाळा। या मंदिराच्या समोर 2 छोटी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे श्री गणेशाचं मंदिर आणि दुसरं म्हणजे बजरंगबली हनुमानाचं मंदिर। तर सुरुवातीला आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊया। तर या ठिकाणी त्यांची मूर्ती विराजमान आहे, अतिशय प्रसन्न ही मूर्ती आहे। श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर आता आपण जाऊया बजरंगबली हनुमानाच्या मूर्तीकडे आणि ती या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी मारुतीची मूर्ती आहे, तर अतिशय प्रसन्न ही मूर्ती आहे, यांचंही आपण दर्शन घेऊया। मंदिराच्या समोरील दोन्ही मूर्त्यांचं दर्शन आपल्या झालेलं आहे। आता आपण जाऊया मंदिराच्या मध्ये। तर या ठिकाणी मंदिराचा मेन गेट आहे। तर मंदिराच्या तुम्ही खालच्या बाजूला पाहू शकता, तर हा जो आकार दिसत आहे हा कमळासारखा आकार आहे आणि या शैलीमध्ये या मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया। पायऱ्या चढून वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कासवाची मूर्ती दिसते। आता आपण आलोय सभा मंडपामध्ये। सभा मंडपामध्ये आल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला नंदी महाराजाची मूर्ती दिसते
तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही या मंदिराची बांधणी कशा प्रकारे केलेली आहे. अशा प्रकारची मंदिरे बहुतांश आपल्याला तमिळनाडू राज्यामध्ये पाहायला मिळतात. एका वेगळ्या शैलीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. बाहेरून जितकं सुंदर हे मंदिर दिसतं तितकंच सुंदर आतून सुद्धा हे मंदिर आहे. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लहान मुले पारायण वाचन करताना दिसत आहेत. आजपासून या पारायण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आजपासून पारायण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी पूजन झालेले दिसत आहे. आणि या ठिकाणी मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि मधोमध साईनाथांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर चला तर मित्रांनो, दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण आलोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता तर किती छान प्रकारे याची डिझायनिंग केलेली आहे. अतिशय नयनरम्य असं हे मंदिर आहे. दस्तापूर हे फार काही मोठं गाव नाही किंवा शहर नाही, पण या भव्य मंदिरामुळे त्या गावाला एक वेगळी शोभा आलेली आहे. आणि या ठिकाणी जे लाकडी दरवाजे आहेत त्या दरवाजाच्या कोरीव कामातून साईनाथांचं जे कार्य आहे यांची प्रतिकृती सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्याला दिसत आहे. तर अतिशय उत्तम ही कलाकृती आहे. या ठिकाणी समोर या मंदिराचे विश्वस्त आदरणीय श्री दिलीप माने साहेब आणि एका बाजूला सौभाग्यवती निर्मलाताई उभे आहेत. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. या बोर्डवरती देणगीदारांची नावे लिहिलेली आहेत. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत या मंदिराचे विश्वस्त आदरणीय श्री दिलीप माने साहेब. तर यांच्याकडून या मंदिराबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तर नमस्कार सर. नमस्कार. 2010 साली या मंदिराच्या कामाची सुरुवात झाली आणि 2014 मध्ये मंदिराचं कम्प्लिशन झालं. त्यानंतर 2014 एप्रिलमध्ये मूर्तीची स्थापना इथे शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये आणि श्री साई शिर्डी संस्थानचे मुख्य पुजारी चुलाके गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये आणि या भागातील सर्व महाराज लोकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्थापना झाली. 7 दिवसाचा भव्य सोहळा म्हणजे परंपरेनुसार जे कलश पूजन वगैरे गावातल्या ज्या लेकी आहेत त्यांनी 100-101 लेकी येऊन कळस वगैरे घेऊन विधीपूर्वक स्थापना 2014 मध्ये झालेली आहे. आणि नेमकं हे मंदिर स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे, कारण काय? याच्या पाठीमागे परमेश्वरी इच्छा आहे असं मला वाटतंय. आमच्या मातुश्री कैलासवासी वत्सलाबाई माने यांची त्या पायी विठ्ठल रुक्मिणीच्या पंढरपूरच्या वारीला जायच्या आणि वयोमानानुसार त्यांना ते शक्य झालं नाही. नंतरच्या काळामध्ये त्या 80-82 वर्ष जगल्या आणि म्हणून त्यांना इथं न जाता इथं दर्शन घेता यावं असं एक आमच्या कुटुंबाच्या मनामध्ये आलं आणि त्याप्रमाणे छोट्या प्रमाणात एक मंदिर असावं अशी कल्पना आम्ही केली होती. परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे परमेश्वराची इच्छाच अशी होती की एवढ्या भव्य प्रमाणात ते निर्माण झालं ही आमच्या आईवडिलांची पुण्याई आणि त्यांची इच्छेनुसार झालेली.
आणि म्हणजे आता विठ्ठल रुक्मिणीचं ठीक आहे, पण साईंचं कसं तुम्ही म्हणजे कॉम्बिनेशन कसं काय केलं? त्याच्या मागे पण एक मोठी रंजक कहाणी आहे. आमच्या आई विठ्ठल रुक्मिणीचे परमभक्त होत्या, अर्थात आम्ही पण आहोत. परंतु आम्ही साईबाबांची भक्त आहोत. तर मनामध्ये असं आलं की आई विठ्ठल रुक्मिणीची भक्ती करते, आम्ही साईबाबांची भक्ती करतो. सर्व देवांची सगळे भक्ती करतात, पण एक मनामध्ये थोडी वेगळी श्रद्धा असते. त्याप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी आणि साईबाबांचं मंदिर इथं स्थापन झालेलं आहे. आणि याच्या पाठीमागे पण खास सांगावं असं आहे की जी साईबाबांची मूर्ती आहे, ती मूर्ती ज्यांनी शिर्डीची साईबाबांची मूर्ती बनवली, जे तालीम म्हणून आहेत, त्यांनी ती त्यांच्या पण स्वप्नामध्ये साईबाबांची छबी आली. खरं म्हणजे साईबाबा कसे दिसतात हे सुद्धा त्यांनाही मूर्ती बनवताना माहिती नव्हतं, पण त्या विश्वस्त मंडळांनी त्यांची निवड केली की तुम्ही मूर्ती बनवा. मग हे स्वतः म्हणजे त्यांनी सांगितलेली कहाणी त्यांच्या नातूने की मी परेशान होतो की कशी मूर्ती बनवायची, परंतु त्यांना दृष्टांत झाला आणि साईबाबांनी अक्षरशः त्यांना दर्शन दिलं. त्याप्रमाणे त्यांनी ती मूर्ती बनवली. आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांचा नातू आता राजू तालीम म्हणून आहे, त्यांच्याकडे ही मूर्तीची आम्ही बनवून घेतलेलं आहे. आणि ह्याचं मार्बल सुद्धा व्हिएतनामवरून इम्पोर्ट केलेलं आहे. तर ती एक वैशिष्ट्य मूर्तीचं आहे. साईबाबांच्या स्टुडिओ म्हणजे जी मूर्ती बनवली त्या स्टुडिओमध्ये आपली पण मूर्ती बनवली, हुबेहूब तशीच दिसेल. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे. पंढरपूर देवस्थाननं मूळ मूर्तीची झीज मोठ्या प्रमाणात व्हायला लागली म्हणून एक प्रतिकात्मक मूर्ती बनवून स्थापन करण्याचा विचार केला आणि त्यांनी मूर्ती पण बनवून घेतल्या. परंतु जेव्हा मूर्ती स्थापनेची वेळ आली तेव्हा वारकरी संप्रदायानं त्यांना विरोध केला की आमची श्रद्धा ही मूळ मूर्तीवरती आहे, तर आम्ही दुसरी मूर्ती आम्ही बसवू देणार नाही असं सांगून त्यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर त्या ज्या मूर्ती तिथं होत्या त्या मंदिरमध्ये स्थापन करायच्या, त्याच वेळेस आमच्या पण मंदिराची पूर्णत्व झाली होती आणि आम्ही ते पंढरपूरला गेल्यानंतर आम्हाला त्या मूर्ती मिळाल्या. म्हणजे ह्या दोन्ही मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य हे परमेश्वरी इच्छा आहे. आम्ही ठरवून सुद्धा, मानवाने ठरवून सुद्धा ह्या गोष्टी होत नाहीत. त्यांनाच इथं येऊन बसायचं होतं. एक आम्हाला भाग्य, माने कुटुंबाला एक भाग्य मिळालेलं आहे. ताईंकडून थोडीशी माहिती आपण या मंदिराबद्दल जाणून घेऊया. तर नमस्कार ताई. नमस्कार सगळ्या महाराष्ट्रातल्या भक्तांना माझा नमस्कार. हे मंदिर जे झालं ते दस्तापूरला झालंय आणि दस्तापूरचं हे नशीब आहे की इथं हा साईबाबा आणि विठ्ठल रुक्माई इथं येऊन मंदिर स्थापना करण्याचं हे भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. आणि याचं श्रेय नाही का आमच्या सासूबाईंना जातं. ते सासूबाई विठ्ठल रुक्माईच्या भक्त आहेत, माझे मिस्टर नाही का साईबाबांचे भक्त आहेत. म्हणून हे दोन्ही मूर्त्या नाही का आम्ही विचार केला की दोन्ही मूर्ती कंबाईन करून एक मंदिर बांधावं आणि ही इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि आमच्या सासूबाईंच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं, फॅमिलीला सगळ्यांचा आशीर्वाद लाभो. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी एवढंच माझं विनंती आहे की हे एवढं चांगलं मंदिर आहे आणि सगळ्यांनी इथं येऊन दर्शन घ्यावे अशी आमची नाही का फॅमिलीची इच्छा आहे. आणि एक भव्य मंदिर बनवलेलं आहे दस्तापूरला, त्याची नाही का नोंद घ्यावी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी. हे माझं नाही का नमस्कार आहे सगळ्यांना. धन्यवाद, खूप छान माहिती दिली. तर मित्रांनो, आता आपण आलोय माने साहेबांच्या बंगल्याकडे. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला हा बंगला आहे आणि या ठिकाणी तुम्ही मंदिर पाहू शकता. या बंगल्याच्या समोर या ठिकाणी मंडप बांधलेला आहे. पारायण सोहळ्यानिमित्त या ठिकाणी येणारे जे भजनी मंडळ आहेत त्यांच्यासाठी जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे. बंगल्यामध्ये आल्यानंतर याच त्या मातोश्री आहेत, यांच्यामुळे आज ते भव्य मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि या बंगल्यातील हा जो विंडो आहे, या विंडोतून या मंदिराचं तुम्ही आकर्षक असं दृश्य पाहू शकता. तर मित्रांनो, हे मंदिर आपण पाहिलं आणि या मंदिराचे विश्वस्त आदरणीय श्री दिलीप माने साहेब यांची पण आपण भेट घेतली. एकंदरीत एका नवीन संकल्पनेनं उभारलेलं हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहलेके यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.